नमस्कार. आता तुम्ही सांगा, एक एक तक्रार करायची आहे यांच्याबद्दल आणि ती तक्रार कशी खोटी आहे ती तुम्ही करायचे. वकील म्हणून कसं काम करता मला बघायचं आहे. बरोबर, बोला. कारण थोडी रागीट आहे, कधी कधी तिला बोललेलं जास्त सहन होत नाही. नाही, रागीट तर आहेच. जे खरं आहे ते सत्य आहे ते आहे. मला सांगा ओ, असा जर वकील असेल काय होईल त्या कटघऱ्यातल्या माणसाचं? काय होतं सांगा ना पोलीस स्टेशनमध्ये. दुसरा वकील बघायला. तशी खूप म्हणजे शांत होती, पण आता म्हणजे जसं पोलीस खात्यात गेल्यापासून ती रागीट झाली आहे. घराचं पोलीस स्टेशन केलंय तुम्ही? नाही ना, पण पोलीस हा सुद्धा माणूस आहे आणि तो मित्र असतो आणि त्या मित्रत्वाच्या भावनेतनंच पोलीस कायम आपल्यावरती आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप मदतीला धावून जात असतात. आणि तुम्ही घरी चिडता? नाहीये. नाही ना. अजून कोण? सासूबाईंकडे द्या. काय नाही, छान आहे त्यांचा स्वभाव, छान आहे. सर्वांच्या बद्दल प्रेम आहे त्यांना. थोड्या रागवतात, थोडे प्रश्न चांगले होतात. सासूबाईंवर रागवतात? हा, रागवतात. होय, आता रागवणार. थोड्या वेळ 5 मिनिटं रागवले की लगेच आता पण हाक मारणार. आई 5 मिनिटं भयानक असतं सगळं. हा, भयानक असतं. वादळ येतं एकदम. हे मान्य आहे तुम्हाला? नाही, हे मान्य नाही. शांत असा वकील पाहिजे. आता तुम्ही बोललात ना, असं आम्ही नाही सांगितलं. वकील लगेच त्यांची बाजू घ्यायला लागला. अजून कोण बोलणार आहे? चांगली आहे ती, खूप चांगली आहे. म्हणजे आम्हाला तर काय वाईट वगैरे बोलत नाही, चांगली आहे ती. आमचा तरी सगळ्यांचा मान वगैरे ती ठेवते. आता तुम्ही सांगा, स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं वाटतं? नाही, थोडंसं तापट असल्यामुळे थोडं क्लॅशेस होतात, भांडण होतात घरामध्ये. थोडं तापटपणा कमी केला पाहिजे. आता प्रोफेशन आहे म्हटल्यानंतर थोडं तापट राहील, पण घरात नको, बाहेर चालेल. ते उत्तरच देत नाहीत ना आपण काय बोललं, ते शांतच बसून राहतात. ह्यांच्यामुळे तापटपणा वाढलाय. तुम्ही हसत राहता, इथे तापटपणा वाढतोय आमच्या माऊलीचा. उत्तर शांत बसतात, नुसते काही सांगत नाहीत. आपण काही नुसते बोलत. ठीक आहे, मी उत्तर देत जाईल. प्रश्न विचारा, उत्तर देत जाईल. उद्यापासून एवढं कराल. धन्यवाद. बरं माऊली, मला सांगा, इतके आरोप केलेत सगळ्यांनी, हे मान्य आहेत तुम्हाला? तापटपणा मान्य आहे, चिडचिडपणा होतो. मग असं काय बदल करणार उद्यापासून? जर एक बदल करायचा, चिडचिडपणा कमी करेल. म्हणजे आता राग आला तर मग काय करणार? काय आता कंट्रोल करेल. कसा करणार? उलटी गिनती करेल. म्हणजे कसं? समजा आता राग आलाय तुम्हाला तर काय कराल? 10, 9, 8, 7, 6, 5. तोपर्यंत समोरच्याने चपला हातात घ्यायची आणि पळायची तयारी करायची. नाही, पण माऊली नक्की रागावरती थोडंसं नियंत्रण ठेवलं तर खूप आनंद आणखी वाढेल या घरात. मला ऑफिसमध्ये पण बोलतात बॉस लोक की पट्टा दिसला समोर जर हँगरला तर तू घाबरत असतील लगेच. असं काय नाही, असं ऑफिसमध्ये म्हणतात. त्यांनाच एकदा पट्टा दाखवा. ऍक्च्युली आम्ही फिरायला गेलेलो अलिबागला, तेव्हा बोलले ह्यांची जितेंद्रची बॉडी स्लिम आहे, बायको त्याची परेड घेत असेल घरामध्ये. तुम्ही काय ऐकून घेता? नाही, ऐकून नाही घेत. बॉस असल्यामुळे काय बोलता येत नाहीये. आता ते ऐकत असतील. आता घरात किती लक्ष आहे तेही आम्हाला कळणार आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.